नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज 34 छातीचं बोटनेक ब्लाऊज आहे आणि त्याचे हुक पाठीवर आहे। तर त्याचं मी पेपर पॅटर्न बनवलेलं आहे आणि आता मी ते तुम्हाला कटिंग कसं करायचं, कसं ॲडजस्ट करायचं ते दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, हे बघा, मी हे पॅटर्न हा आपला पुढील भाग आहे, कारण हुक हे पाठीवर घ्यायचे आहे, त्यामुळे पुढील भाग हा मी बंद घडीवर ठेवलेला आहे आणि ह्या साईडनी सुटे पदर आहे, इकडनं सुटे पदर आहे, हे बघा असे, आणि इकडनं बंद घडी, तर बंद घडीवर हुकची साईड मी ठेवून घेतलेली आहे। तर आता आपण हे चॉकनी सर्व व्यवस्थित आखून घेऊ। चौतीस छातीचं ब्लाऊज आहे हे, 10 इंचाची स्लीव्ज आहे आणि बोटनेक गळा आहे मागे आणि पुढे, आणि त्याचे हुक ही पाठीवरच आहे। तर अशा प्रकारे हे मी कटिंग आखून घेतलेलं आहे। तर त्या ताईंना किंचित असं पुढे थोडंसं पान शेप पाहिजे, तर मी पान शेप पण लगेच देऊन घेतलेला आहे। आता हा आपण पाठीचा भाग कापू। तर पाठीच्या भागाचा तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती, पाठीच्या भागाला आपल्याला पाव इंच पुढे एक्स्ट्रा सोडायचं आहे, कारण हुक बटन आयपट्टी आपली पाठीमागे येणार आहे, तर आपण तिकडे पाव इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहोत। अशा प्रकारे सर्व व्यवस्थित आखून घ्यायचं आहे ब्लाऊजवर। हे सगळं साफून झालं की आपण इकडे एक्स्ट्रा पाव इंचाचं मार्जिन देणार आहोत आय हुक साठी, ठीक आहे। तर आता आपण स्लीव्ज ड्रॉ करून घेऊ। शक्यतो स्लीव्ज ना ब्लाऊजवर अशीच ठेवली जाते, हे बघा, अशीच ठेवायची आणि हा भाग आपण इथे ठेवून घेऊ। तर हा पण आता व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ। तर मैत्रिणींनो, हे बघा, हे अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं। तर एक साईडने थोडंसं बाहेर येतं, ते आपण इथे जॉईंट देऊन घेऊ। स्लीव्हला पुढे कोस नाही आला पाहिजे, व्यवस्थित कटिंग करायचं। तर हे दोन्ही साईडने मी आता आखून घेतलेलं आहे व्यवस्थित। चौतीस छातीचं ब्लाऊज आहे, गळा त्याचा गळा नाही आहे, गळा बोटनेक गळा आहे, तो मी 3.5 इंचाचा मागे आणि पुढे सारखाच घेतलेला आहे आणि पाठीवर पूर्ण बटनच आहे, हुक लावायचे आपल्याला। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे आखून झालेलं आहे। आता मी तुम्हाला कटिंग कसं करायचं ते दाखवते।
आता आधी आपण स्लीवचं कटिंग करून घेऊ. तर अशा प्रकारे हे स्लीवचं कटिंग झालेलं आहे आपलं. आता आपण बाकीचे पण पार्ट कट करून घेऊ. इथे स्लीवला जरा नॉच द्यायचा. तर आता आपण हे भाग कापून घेऊ. आता हा पुढील पार्ट कापून घेऊ. हा पाठीवरचा भाग व्यवस्थित कटिंग करून घेऊ. बोटनेक ब्लाउजला थोडंसं अस्तर जास्त लागतं 80 सेंटीमीटर पेक्षा. तर अंतांनीच अस्तर व्यवस्थित घेऊन यायचं, कारण नंतर शिवायला घेतलं की आपल्याला कपडा अस्तर कमी पडतं. मग ते ॲडजस्ट करत शिवायचं म्हटलं की त्याच्यात आपला वेळही भरपूर जातो. तर त्यापेक्षा आधीच आपण एक्स्ट्रा घेऊन यायचं असतं, कारण स्लीव पण 10 इंचाची आहे. 80 सेंटीमीटर मध्ये प्रॉब्लेम तिथं बसायला म्हणजे बसतच नाही ते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता मेन फॅब्रिकवर कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे आपलं मेन कपडा. तर त्याच्यावरती बघा अशा प्रकारे स्लीव्ज अशी ठेवून घ्यायची इकडे, कारण असं हे आणि हा पाठीचा भाग इकडे ठेवायचा, इथे मॅनेज करायचा, आणि हा पुढील गळ्याचा भाग तो इथे, आणि हे कटोरीचा भाग असा इथे. तर अशा प्रकारे हे अस्तर सर्व ठेवून सगळ्या साईडनी पाव इंचाचं मार्जिन द्यायचं आहे आपल्याला. पाव इंच सोडून कपडा आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.